नमस्कार. आकाश वल्लरीजवळ खूपच काहीतरी बोलत असतो. आकाश म्हणत असतो, मॉम, हे जे कुणीतरी केलंय ना, त्यासाठी मी त्याला कधीच माफ करणार नाही आणि मी त्या आरोपीला नक्कीच शोधून काढणार. तेव्हा मात्र वल्लरीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात. वल्लरी खूपच घाबरलेली असते. शेवटी वल्लरी आकाशला म्हणते, आकाश, अरे काय गरज आहे या सर्वांची? आता हा विषय सोडून दे ना. त्या नम्रताने तुझ्यासोबत संबंध ठेवण्यास नकार दिलाय ना, मग सोड ना विषय. तेव्हा लगेच आकाश बोलतो, असे कसे सोडू? मी असा विषय नाही सोडू शकत. नम्रतावरती माझं खरंच मनापासून प्रेम आहे आणि मी मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, काय चाललंय आकाश तुझं? सारखं नम्रता 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 करतोयस. अरे सोड ना रे हा विषय. तेवढ्यात मात्र तिथे ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी आकाशला म्हणते, आकाश सर, तुम्ही अगदी योग्य बोलताय. आपल्याला या गोष्टीच्या मुळाशी गेलंच पाहिजे आणि जोपर्यंत आपण या गोष्टीच्या मुळाशी जात नाही ना, तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही. तेव्हा मात्र आकाश बोलतो, ईश्वरी, मला जर का तुझी साथ असेल तर मी नक्कीच याच्या मुळाशी जाईनच. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, आकाश सर, माझी साथ आहे आणि मला माहिती आहे नम्रता ताईवरती तुमचं किती प्रेम आहे ते. तेव्हा मात्र वल्लरी मोठ्याने बोलते, ईश्वरी गप्प बस. का असं वागतेस तू? ईश्वरी, प्लीज प्लीज नको ते पराक्रम करू नकोस. आधीच माझ्या मुलाला किती त्रास होतोय ते बघितलंस ना. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, वल्लरी मामी, मला तर तुमचं कळतच नाही. तुम्ही आकाश सरांच्या आई आहात ना, तरी सुद्धा तुम्ही त्यांच्याबद्दल असा विचार का करताय? तुम्हाला असं नाही का वाटत की नम्रता ताईला आणि आकाश सरांना एकत्र आणलं पाहिजे? त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, त्याची काही एक गरज नाही आणि तसंही नम्रतालाच आकाशी संबंध ठेवायचे नाहीयेत म्हटल्यावरती तर संपलाच विषय. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, असं तुम्हाला वाटतंय, पण खरं सांगायचं तर नम्रताताईचं खूपच प्रेम आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा मात्र आकाश बोलतो, ईश्वरी, पण मला कळतच नाही, माझ्या नावाचं ते सिम कार्ड कोण वापरत असेल? तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, आकाश सर, तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. मी सर्व काही शोधून काढेनच, कारण माझ्या नम्रताताईच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तेव्हा मात्र आकाश बोलतो, ईश्वरी, तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, आकाश सर, आताच मी नीट चौकशी करते आणि सर्व काही तुम्हाला सांगते. इकडे मात्र वल्लरी खूपच घाबरलेली असते. वल्लरी स्वतःशीच बोलते, वाट लागली. आता जर का ही ईश्वरी या सर्व प्रकरणाच्या मुळाशी गेली तर मात्र सगळं काही संपलं. मला तर काय करावं तेच समजत नाहीये. तेवढ्यात मात्र तिथे अर्णवचा मामा आलेला असतो आणि अर्णवचा मामा वल्लरीला बोलतो, वल्लरी, अगं कसला विचार करतेस एवढा? तेवढा लगेच वल्लरी बोलते, काही नाही, मी कसलाच विचार करत नाही आणि तुम्हाला कशाला मध्ये मध्ये बोलायला पाहिजे? आणि तसंही मी काही विचार करत असले तरी तुमचा संबंध काय? तेव्हा मात्र अर्णवचा मामा बोलतो, जाऊ दे, तुझ्याशी काही बोलायला गेलं ना तरी तू वेगळाच अर्थ काढते, त्यामुळे तर आता विषयच संपला. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. इकडे ईश्वरी आकाशच्या रूम मध्ये आलेली असते. त्यावेळेला आकाश बोलतो, ईश्वरी, काय झालं? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आकाश सर, मी आता तुम्हाला जे काही सांगेन ते ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल, कदाचित तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. मला तर आधीच डाऊट होता, पण तो डाऊट कसा क्लिअर करू हेच कळत नव्हतं, पण आता मात्र माझ्याजवळ पुरावे आहेत. तेव्हा लगेच आकाश बोलतो, हे बघ ईश्वरी, तुला जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्टपणे बोल. मी खरं सांगू का ईश्वरी, तुला काळजी करायची गरजच नाही. तेव्हा ईश्वरी बोलते, आकाश सर, तुम्हाला माहिती आहे तुमच्या नावाचं ते सिम कार्ड कोण वापरतय आणि त्याच्यावरून नम्रता ताईला ब्लॅकमेल केलं जातंय? तेव्हा मात्र आकाश बोलतो, हे बघ ईश्वरी, तुला जे काही कळलंय ते सांग. तेव्हा ईश्वरी बोलते, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवाल आकाश सर? तेव्हा आकाश बोलतो, ईश्वरी, मला एवढी पूर्ण खात्री आहे की तू कधीच खोटं बोलू शकत नाहीस. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, दुसरं तिसरं कोणी नाही तर वल्लरी मामी. तेव्हा मात्र आकाश बोलतो, ईश्वरी, अगं काय बोलतेस तू? मम्मा, मम्मा हे सर्व का करेल? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आकाश सर, तुम्हीच नीट आठवा.
तुमच्या आईला तर हे नातं मान्यच नव्हतं. त्या खरोखर नम्रताताईला स्वीकारतील का? याचा विचार करा ना तुम्ही. त्या मनापासून कधीच नम्रताताईला स्वीकारूच शकत नाही आणि म्हणूनच त्यांनी तुमचं नातं तोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र आकाश बोलतो, असं जर का असेल ना, हे सर्व मम्मानी केलं असेल तर मम्माला या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. मी मम्माला या सर्व गोष्टींसाठी कधीच माफ करणार नाही. तेवढ्यात मात्र तिथे अर्णवचा मामा आलेला असतो. त्यावेळेला अर्णवचा मामा आकाशला बोलतो, आकाश काय झालं, तू एवढी चिडचिड काय करतोस? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, मामा मामा सगळं काही संपलंय. आता जे काही होईल ना त्यामुळे स्फोटच होणार आहे. मला तर समजतच नाही की काय करावं ते. तेव्हा मात्र अर्णवचा मामा बोलतो, आकाश अरे मुलगा आहेस तू माझा, तू मला सांग काय झालंय. हे बघ आकाश, तू मला सांगशील ना त्याच्यावरती मी विश्वास ठेवेन. तेव्हा आकाश घडलेला सगळा प्रकार अर्णवच्या मामाला म्हणजे स्वतःच्या वडिलांना सांगतो. तेव्हा मात्र अर्णवच्या मामा खूपच चिडलेला असतो. तो मोठ्याने बोलतो, बस झालं, या वल्लरीची नाटकं आहेत ना मी खूप सहन केली, पण आता मात्र नाही. आता मात्र या वल्लरीच्या नाटकांचा मला खूपच त्रास व्हायला लागलाय आणि आता मात्र मला हे सहन होत नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा वल्लरीला हे दाखवून द्यावंच लागेल की एक बाप आपल्या मुलासाठी काय काय करू शकतो. स्वतःच्याच मुलाच्या आयुष्याचं वाटोळं करताना या बाईला कसंच काही वाटत नाही का? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, मामा तुम्ही चुकताय. खरं सांगायचं तर वल्लरी मामींना नम्रताताई कधीच पसंत नव्हती, हे तर त्यांनी आपल्याला समोरासमोर बोलून दाखवलंय. आणि तरी सुद्धा जर का आपण त्यांच्यावरतीच चिडलो तर उगाचच नको तो तांडव होईल. तेव्हा मात्र आकाश बोलतो, मग काय करायचं? सगळं कळून सुद्धा गप्प बसायचं का ईश्वरी? ईश्वरी हे मला जमणार नाही आणि जोपर्यंत मी या गोष्टीचा मम्माला जाब विचारत नाही तोपर्यंत तर मी गप्पच बसणार नाही ईश्वरी. तेव्हा ईश्वरी बोलते, आकाश सर तुम्ही आता जाऊन त्यांना विचारलं तर त्या स्वतःहून कबूल होणार आहेत का? आकाश सर तुम्हीच सांगा, मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे आकाश सर. तेव्हा मात्र आकाश बोलतो, आता तू बघच. इकडे वल्लरी तिच्या बेडरूम मध्ये असते त्यावेळेला आकाश तावा त्या बेडरूम मध्ये येतो आणि मोठ्याने ओरडतो, मम्मा. तेव्हा मात्र वल्लरीच्या हातातील ग्लास खाली पडतो आणि वल्लरी मोठ्याने बोलते, आकाश आकाश अरे काय झालं? दचकले ना मी, केवढ्याने बोललास? तेव्हा लगेच आकाश बोलतो, मम्मा अगं इथे माझ्या आयुष्याची माती करायला निघालीस आणि तुला एवढ्याशा आवाजाने दचकायला झालं. अगं जरा तरी विचार कर, तू तू काय वागतेस ते. तेव्हा मात्र तिला खूपच राग येतो. ती मोठ्याने बोलते, आकाश बस हा, तू कोणाशी बोलतोयस कळतंय ना, मम्मा आहे मी तुझी. तेव्हा मात्र आकाश बोलतो, बस झालं आता, मला तर आता तुझ्याशी काही एक बोलायचं नाही. आणि तो तिचा हात धरतो आणि तिला खाली जिन्यावरून फरफटत घेऊन येतो. तेव्हा मात्र वल्लरी मोठ्याने आकाशला बोलते, आकाश तुझी ही नाटकं बंद कर, मला खरंच तुझ्या या नाटकांचा कंटाळा आलाय. तेव्हा मात्र आकाश बोलतो, नाटकं नाटकं तुझी बंद कर, काय चाललंय काय? तेव्हा लगेच आजी बोलते, अरे काय चाललंय तुमचं? आणि आकार ही कोणती पद्धत तुझ्या आईशी बोलायची? तेव्हा मात्र आकाश बोलतो, हिच्याशी बोलायची पद्धत? अगं नशीब मी हिच्यावरती हात नाही उचलला, हिने तर माझं आयुष्य संपवायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना माझं किती नम्रतावरती प्रेम आहे. मी नम्रताशिवाय नाही राहू शकत. तरी सुद्धा या बाईने माझं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला, माझ्या नम्रताला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, आकाश उगाच काहीही बोलू नकोस, मी असं काहीच केलेलं नाही आणि उगाच माझ्यावरती असे आरोप सुद्धा करू नकोस. तेव्हा मात्र आकाश बोलतो, बस झाला मम्मा, तुझी ही नाटकं बंद कर आणि मला तुझ्या या नाटकांना फसायचंच नाहीये. प्लीज हे सर्व जर का बंद केलं नाहीस ना तर बघ. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच आजी म्हणते, एक मिनिट वल्लरी, नक्की काय झालंय मला नीट कोणी सांगेल का? तेव्हा मात्र मामा बोलतो, आई अगं कसं सांगू तुला, या बाईची सगळी पापं मी स्वतःच्या पोटात घातली जेणेकरून ही बाई सुधारेल, पण नाही. आता मात्र मला या बाईशी काहीही बोलायचं नाहीये. ही बाई माझ्याशी जे वागते ते वागतेच,
पण स्वतःच्या पोटच्या मुलाचं आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त करू शकते. अगं हिने आकाशच्या नावाने एक सिम कार्ड घेतलं आणि त्या सिम कार्ड वरून त्या शुभमच्या नावाने त्या नम्रताला नको नको ते मेसेज केले. काय गरज होती आकाश आणि नम्रतामध्ये भांडणं लावली. तेव्हा मात्र आजी बोलते, वल्लरी हे सर्व तू केलंस? वल्लरी तुला हे सर्व करायची गरज काय होती? तेव्हा मात्र वल्लरी बोलते, मी यातलं काही केलेलं नाही. तुम्ही माझ्यावरती उगाच नको ते आरोप करू नका. आणि तसंही तुम्ही माझ्यावरती जर का आरोप करताय तर तुमच्याजवळ काय पुरावे आहेत? तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, पुरावा पुरावा आहे ना. आणि तिथे तिने एक माणूस आणलेला असतो ज्याच्या जवळून वल्लरीने आकाशच्या नावाचं सिम कार्ड घेतलेलं असतं. त्या माणसाला बघून तर वल्लरी चांगलीच दचकते. तिला काय करावं तेच कळत नाही. तेवढ्यात मात्र वल्लरी बोलते, कोण आहे हा? मी तर याला ओळखतच नाही. तेव्हा ईश्वरी बोलते, खरंच खरंच मामी तुम्ही या माणसाला ओळखत नाही? अहो तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा, तुमच्या चेहऱ्यावरती तर रंगच उडाले. आणि खरं सांगायचं तर मामी तुम्ही तर पूर्णपणे घामाघूम झाला आहात. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, ईश्वरी उगाच नको त्या गोष्टींमध्ये पडू नकोस. आणि मी असं काहीच केलं नाहीये. तेव्हा ईश्वरी बोलते, वल्लरी मामी प्रत्येक वेळेला तुम्ही ज्या चुका करता त्या सगळ्या मी नजरेआड करते. पण या वेळेला मात्र तुम्ही माझ्या नम्रता ताईच्या आयुष्यात लुडबुड केलीत. तिच्या आयुष्यात येणारं सुख तुम्ही हिरावून घेतलं आणि त्यासाठीच मला हे सर्व शोधून काढावं लागलं. मी सगळं सत्य खणून काढलंय, बघितलं ना. पण आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, तू काहीही सांगशील आणि माझा मुलगा विश्वास ठेवेल? तेव्हा लगेच आकाश बोलतो, हो आहे ना माझा विश्वास. खरं सांगू का मम्मा, तू चुकलेस हे तू मान्य कर. आणि काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव, मी नम्रताशिवाय राहूच शकत नाही. आणि माझ्यासाठी नम्रताच माझ्या आयुष्याची जोडीदार असणार. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, अरे काय चाललंय इथे सारखी नम्रता नम्रता? अरे तिच्यापेक्षाही चांगली मुलगी भेटेल तुला. आणि खरं सांगू का आकाश, तू खूप चुकीचं वागतोयस, प्लीज हे सर्व थांबव. तेव्हा मात्र आकाश बोलतो, बघितलं का हिच्या मनातलंच हिच्या ओठावर आलं. त्यावेळेला आजी बोलते, काय गरज होती तुला वल्लरी हे सर्व करायची? अगं स्वतःच्याच मुलाच्या नजरेतून पडलीस तू. वल्लरी अगं जरा तरी विचार करायचास ना तू. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, आजपर्यंत या घरातल्या लोकांनी माझा विचार केला? अजिबात नाही. मी मात्र सगळ्यांचा विचार करायचा. पण सगळे मात्र स्वतःचाच विचार करतात. मला माझ्या मुलाच्या आयुष्यात ही मुलगी नको आहे. यात माझं काय चुकलं? तुम्ही माझ्या बाजूने विचार करा ना. आणि ईश्वरी, तू तुझ्या बहिणीचं आयुष्याचं सुख बघतेस, पण माझ्या मुलाचं सुख तुझ्या बहिणीसोबत मला दिसत नाही. आणि मी त्याची आई आहे, त्यामुळे माझ्या मुलाचं सुख कशात आहे आणि कशात नाही याचा अंदाज तर मी लावूच शकते ना. तेव्हा ईश्वरी बोलते, हो तुमचं बरोबर आहे. मला सगळं काही पटतंय, पण त्यासाठी हे सर्व करायची गरज नव्हती. तुम्ही आकाश सरांच्या जवळ बसायचं होतं आणि बोलायचं होतं. तेवढ्यात मात्र आकाश बोलतो, ते काही नाही मम्मा, तू स्वतःहून आता नम्रताच्या घरी यायचं आणि तू जे काही केलंस ते सर्व नम्रता समोर कबूल करायचं. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, आकाश तू कितीही काहीही सांग तरी सुद्धा मी तुझ्या सोबत येणार नाही. आणि आकाश शेवटचं सांगते, परत माझ्याकडून ही अपेक्षा करू नकोस. तेव्हा मात्र आकाश बोलतो, काय चाललंय मम्मा तुझं? अगं मी तुला सांगतोय, मी नम्रताशिवाय राहू शकत नाही तरी सुद्धा तू असं वागतेस. जरा तरी विचार कर तू, जरा तरी. तेव्हा मात्र मोठ्याने वल्लरी बोलते, काय करायचंय ते करा. तेवढ्यात मात्र आकाशचा राग अनावर होतो आणि आकाशने वल्लरीवरती हात उचललेला असतो. तेवढ्यात ईश्वरी आकाशचा हात धरते आणि म्हणते, आकाश सर काय करताय तुम्ही? आकाश सर, एक चूक सुधारता सुधारता दुसरी चूक करून बसू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी सुद्धा ती तुमची आई आहे. तेव्हा मात्र आकाश बोलतो, हो आहे ना, ही माझी आई आहे म्हणून तर मी गप्प आहे. जर का दुसरं कोणी असतं तर आता या घरातून मी बाहेर काढलं असतं. तेव्हा मात्र वल्लरीचा चेहरा खूपच पडलेला असतो. वल्लरी ईश्वरीला बोलते, ईश्वरी झालं का तुझं समाधान?
अगं म्हणूनच मला तुझी बहीण या घरात नको आहे, कारण तुम्ही दोघींनी हे घर तोडायला बसला आहात. तेव्हा अर्णव बोलतो, मामी प्लीज काय बोलतेस तू? अगं जरा तरी विचार कर. अगं नम्रता खरंच खूप चांगली मुलगी आहे, तिच्याबद्दल असा गैरसमज करून घेऊ नकोस. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, मामी तुम्ही असा विचार का करता? अहो नम्रता ताई खरंच खूप चांगली आहे आणि तिच्या मनात असं काही नाही. प्लीज प्लीज तुम्ही जरा विचार करा. त्यावेळेला आकाश बोलतो, नको, हिच्याशी काही एक बोलण्यात अर्थच नाही. मुळात हिला जे काही वागायचं आहे ना ते ते ती वागणारच आणि तसंच तिला वागू देत. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची मम्मा, कितीही प्रयत्न कर, काही कर, तरी सुद्धा माझं लग्न नम्रताशीच होणार, नाही तर मी लग्न करणारच नाही. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, आकाश मी सुद्धा बघते तुझं लग्न त्या नम्रताशी कसं होतंय ते, आणि काहीही झालं तरी मी तुझं लग्न त्या नम्रताशी होऊ देणार नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते आणि ती तिथून निघून जाते. त्यावेळेला आजी मात्र डोक्याला हात लावते आणि म्हणते, काय चाललंय ह्या घरात? अरे एकही दिवस सुखाचा नाहीये का? मला तर खरंच कंटाळा आला. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, आजी आजी प्लीज शांत हो, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, सगळं काही नीट होईल. तेव्हा मात्र आजी बोलते, पुरे, आता हा विषय तर मला वाढवायचाच नाहीये. आणि आकाश आता प्लीज हे सर्व थांबवा. अरे समोर जे वाढलंय ना ते सोडून तुम्ही दुसराच विषय का चघळताय? तेव्हा आकाश बोलतो, आजी आता मात्र मम्माचा खरा चेहरा माझ्या समोर आलाय आणि काहीही झालं तरी सुद्धा मी आता मम्माच्या नाकावर टिचून नम्रताशी लग्न करणारच. तेव्हा मात्र वल्लरी जिन्यावरून जात असताना बोलते, मला सुद्धा बघायचं आकाश, तू त्या नम्रताशी लग्न कसा करतोस ते. आकाश आता तू आहेस आणि मी आहेस, बघूया ना नक्की काय होतंय ते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर आकाश नम्रताची समजूत काढू शकेल का आणि खरोखर नम्रताला लग्नासाठी तयार करेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.